राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसेना भवनात संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. या निमित्ताने राज ठाकरे यांनी तब्बल 20 वर्षांनी शिवसेना भवनाच्या वास्तूत पुन्हा एकदा पाऊल ठेवले. त्यामुळे राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी खासदार संजय राऊत शिवसेना भवनाच्या प्रवेशद्वारावर उभे होते. त्यांनी हाताला धरून राज ठाकरे यांना शिवसेना भवनात नेले. राज आणि उद्धव ठाकरे यांचा हा वचननामा आता मुंबईकरांना कितपत भावणार हे आता आगामी काळात दिसून येईल. शिवसेना आणि मनसेचा हा वचननामा प्रसिद्ध होण्यापूर्वी आज सकाळपासून दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सातत्याने चर्चा सुरू होती. संजय राऊत यांनी आज सकाळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे पत्रकार परिषदेसाठी शिवसेना भवनात आले. यानंतर शिवसेना भवनात दोन्ही पक्षाच्या नेत्यांची एक लहानशी बैठक होऊन पत्रकार परिषदेतील मुद्दे निश्चित करण्यात आले. या बैठकीला राज ठाकरे, उद्धव ठाकरे, खासदार अरविंद सावंत, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे नेते उपस्थित होते. राज ठाकरेंच्या वक्तव्याने शिवसेना भवनात हशा पिकला. नेमके काय घडले तर चला पाहूया. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संजय राऊत यांनी राज ठाकरे हे 20 वर्षांनी शिवसेना भवनात आल्याचा आवर्जून उल्लेख केला. यावर राज ठाकरे यांनी मिश्किल टिप्पणी केली. संजय राऊत यांनी मी 20 वर्षांचा आल्याचा उल्लेख केला. ते ऐकून मला वाटत होतं की मी 20 वर्षांनी सुटून आलोय, असे राज ठाकरे यांनी म्हटले. राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला होता. राज उद्धव ठाकरेंच्या जाहीरनाम्यात काय काय घोषणा झाल्यात तर चला पाहूया. मुंबईची जमीन मुंबईकरांच्या घरांसाठीच, म्हणजे महापालिकेच्या मालकीच्या जमिनी खाजगी विकासकांच्या घशात न घालता दिव्य मुंबईकरांची सेवा करणाऱ्या शासकीय, महापालिका, बेस्ट आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या तसेच गिरणी कामगारांच्या हक्काची घरे देणार. मुंबई महापालिकेचं स्वतःचं गृहनिर्माण प्राधिकरण असेल. पुढील 5 वर्षात 1 लाख मुंबईकरांना परवडणारी हक्काची घरं दिली जातील. नंबर 2, मुंबईकरांचा स्वाभिमान. घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करणार आणि नोंदणीकृत महिलांना दर महिन्याला ₹1500 स्वाभिमान निधी देणार. नंबर 3, पाळणा घरे. नोकरदार पालक तसेच कष्टकरी महिला यांच्या लहानग्यांना सांभाळणारी पाळणा घरे सुरू करणार. त्यानंतर पाळीव प्राणी. मुंबईच्या प्रत्येक विभागात पाळीव प्राण्यांसाठी पेट पार्क, पेट क्लिनिक, पेट क्रेश, पेट ॲम्ब्युलन्स, पेट क्रेमेटोरियम्स यांची सोय उपलब्ध करून देणार. त्यानंतर वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्वयंरोजगार अर्थसहाय्य योजना सुरू करणार. 1 लाख तरुण-तरुणींना प्रत्येकी 25,000 ते 1 लाख रुपयांचा स्वयंरोजगार सहायता निधी आणि 25,000 गिग वर्क्सना आणि डबेवाल्यांना ई-बाईकसाठी बिनव्याजी कर्ज देणार. त्यानंतर रोजगार. मुंबई महापालिकेतील अत्यावश्यक रिक्त पदं भरणार. मैदानी. छत्रपती शिवाजी महाराज पार्कसारखी चांगली मैदानं, उद्यानं उभी केली जातील. जिथे नागरिकांना बसण्यासाठी कट्टे असतील ती मैदानं भिंतींनी झाकली जाणार नाहीत. त्यानंतर करमुक्ती व कर सवलत. 700 चौरस फुटापर्यंतच्या घरावरील मालमत्ता कर माफ करणार. शिक्षणासाठी महापालिकेच्या शाळा कदापि बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही. 10वी नंतरची गळती रोखण्यासाठी महापालिका शाळा इमारतीत 12वी पर्यंतचे ज्युनियर कॉलेज सुरू करणार. स्मशानभूमी. हिंदू स्मशानभूमी, मुस्लिम व ख्रिश्चन दफनभूमी तसंच इतर धर्मियांच्या स्मशानभूमीत शाश्वत आणि आवश्यक त्या इम्प्रूव्हमेंट व विकास करणार. मुंबईची अनुभूती. मुंबईचं मुंबईपण अधोरेखित करण्यासाठी एस्थेटिक स्पेस पाळला जाईल आणि मुंबईचं कॅरेक्टर जपलं जाईल. मुंबई पालिकेतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने या देशातील सर्वात मोठं ग्रंथालय उभारलं जाईल. त्यानंतर आरोग्य. प्राथमिक आरोग्य सेवाच नव्हे तर सर्व प्रकारच्या अगदी अत्याधुनिक वैद्यकीय सेवा पुरवता याव्यात यासाठी आधीपासूनच अस्तित्वात असलेली 3 वैद्यकीय महाविद्यालये आणि सर्वसाधारण रुग्णालय, यानंतर विलेपार्ले येथील कूपर रुग्णालय येथे बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. अशा प्रकारे वचननाम्यात अनेक गोष्टी मांडण्यात आल्या. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या विश मराठी या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.